नमस्कार, मी रंजिता माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत करते। चला तर आज बनवूया गणपती बाप्पांसाठी अगदी झटपट रव्याचे मोदक। त्याच मिश्रणापासून तुम्ही लाडू पण बनवू शकता जर तुमच्याकडे मोदकचा साचा नसेल तर। रेसिपी खूप सोपी आहे, चला तर सुरू करूया। रेसिपीसाठी इथे मी बारीक रवा, साखर, कोकोनट पावडर, ड्राय फ्रूट्स कट करून घेतलेले आहे आणि केसर भिजवलेलं दूध घेतलेलं आहे। सर्वात आधी मिक्सरच्या भांड्यामध्ये 1 वाटी साखर आणि 3 विलायच्या मिक्सरवर छान अशी बारीक पावडर करून घेतली। आपण इथे साखरेची पावडरच वापरणार आहोत कारण की आपण पाणी किंवा पाक बनवणार नाही आहोत। गॅसवर कढई ठेवली, कढईमध्ये 1 चम्मच तूप टाकलं। तुपामध्ये कट केलेले ड्रायफ्रूट्स हलकेसे क्रंची होईपर्यंत भाजून घेऊयात। 5 ते 6 काजू, 5 ते 6 बदाम, 5 ते 6 पिस्ता आणि 8 ते 10 मनुका घेतलेले आहेत। काजू, बदाम आणि पिस्ता बारीक कट करून घेतले। छान असे तुपामध्ये हलके क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे, लगेचच काढून घ्यायचे। खूप जास्त डार्क रंगावर नाही भाजायचे। छान भाजून झालेत, काढून घेते आणि त्याच तुपामध्ये परत 2 चम्मच तूप टाकते। तूप छान गरम झाल्यानंतर लगेच 1 वाटी बारीक रवा टाकायचा। रवा छान असा हलका रंग बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे आपल्याला। मीडियम गॅसवर छान असा सतत परतत रवा भाजून घ्यायचा। या व्हिडिओच्या आधी मी नुकतीच पनीर मोदकची रेसिपी तुमच्या सोबत शेअर केलेली आहे, बघितली नसेल तर नक्की बघा। मस्त असा रंग रव्याचा चेंज झालेला आहे, मस्त असा भाजून झालेला आहे। 1 वाटी साखरेची जी पिठी साखर आपण सुरुवातीला बनवून घेतली ती टाकायची। 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी साखर घ्यायची म्हणजे परफेक्ट असं गोड होते, किंवा मग गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करायचं। त्यानंतर 2 मोठे चम्मच मलाई टाकायची, दुधावरची साय छान अशी रव्यासोबत मिक्स करून घ्यायची। गणपती बाप्पांसाठी स्पेशल असे भरपूर मोदकच्या रेसिपी मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेल्या आहेत, बघितल्या नसतील तर नक्की बघा। जसे की उकडीचे मोदक, मावा मोदक, रवा मोदक, कोकोनट मोदक, चॉकलेट मोदक, काजू मोदक, अशा भरपूर रेसिपीज आहेत। त्याही रेसिपीज नक्की बघा आणि कशा वाटल्यात कमेंट करून नक्की सांगा। 2 ते 3 चम्मच केसर भिजवलेलं दूध टाकायचं, छान मिक्स करून घ्यायचं, छान एकत्र करून घ्यायचं। गॅस बंद आहे। दूध टाकल्यानंतर लगेचच गॅस बंद करायचा। छान असं मिक्स करून घ्यायचं। कढईमध्ये मी छान असं पसरून ठेवलं, झाकून ठेवायचं। 10 ते 15 मिनिटं असं झाकून ठेवायचं। तोपर्यंत मिश्रण छान थंड होते आणि रवा दुधामध्ये छान फुलतोही आणि मऊसूद असे मोदक तयार होतात आपले। 10 ते 15 मिनिटांनंतर मिश्रण छान असं मोकळं करून घ्यायचं। बघू शकता किती सॉफ्ट मिश्रण झालेलं आहे। छान अशा पद्धतीने गुठळ्या झालेल्या असतील तर अशा हाताने चोडून घ्यायच्या, फोडून घ्यायच्या। त्यानंतर हे काजू बदाम जे फ्राय केले होते ते टाकायचे, मिक्स करून घ्यायचे। या मिश्रणापासून तुम्ही लाडू बनवू शकता। आता गणपतीचे दिवस आहेत तर तुम्ही मोदक बनवू शकता। बघू शकता मिश्रण किती छान झालेलं आहे। सहज मिश्रणाचे लाडू वळत आहे। खूप ड्राय पण नाही झालेलं, खूप ड्राय होईपर्यंत ठेवायचं नाही, खूप जास्त वेळ ठेवायचं नाही। तर आज या मिश्रणापासून मी तुम्हाला मोदक बनवून दाखवते। तर मोदकचा साचा घेतला, त्याला तूप वगैरे लावायची काही गरज पडत नाही, पण तुम्हाला लावावं वाटलं तर सुरुवातीला एक मोदक बनवायच्या आधी लावायचं, त्यानंतर लावायची गरज पण पडणार नाही। मस्त असं मिश्रण दाबून भरायचं, साचा बंद करायचा। आजूबाजूचं एक्स्ट्रा असलेलं मिश्रण काढून घ्यायचं। खालच्या साईडने मस्त असा दाबून मोदक भरायचा आणि बघू शकता मस्त असा मोदक आपला तयार झालेला आहे। बघू शकता काय मस्त दिसतंय। पाक वगैरे न बनवता झटपट रव्याचे सॉफ्ट असे मोदक तयार झालेले आहेत। तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवा आणि कसे झाले कमेंट करून नक्की सांगा। याच मिश्रणापासून सॉफ्ट असे रव्याचे लाडू पण बनवू शकता तुम्ही। बऱ्याच मैत्रिणींना असा प्रॉब्लेम असतो की त्यांना पाक बनवायची भीती असते किंवा पाक बिघडतो, तर तुम्ही अशा पद्धतीने रव्याचे लाडू नक्की बनवून बघा। खूप छान होतात, खूप टेस्टी लागतात आणि सहज बनवू शकाल, अजिबात बिघडणार नाही। या दिवाळी फराळामध्ये अशा पद्धतीने नक्की लाडू बनवा, सगळेच तुमची तारीफच करतील, सर्वांनाच खूप आवडतील। मी इथे लाडू पण बनवून दाखवले, बघू शकता तुम्ही किती छान झालेले आहेत, किती छान दिसतायत। चवीला तर अप्रतिम होतात। रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि आवडली असेल तर मित्रपरिवारामध्ये शेअर सुद्धा करा। अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, चॅनलला असाच भरभरून सपोर्ट करा। संपूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।